हा तुझा डेब्यू पॉडकास्ट ना? सर्व काही बरोबर करण्यामागचं कारण एवढंच आहे की मला माहिती आहे की गोष्टी ज्या काही घडतील त्या ऑथेंटिक असतील. फक्त ह्यातनं कंटेंटच मिळवायचं आहे, या हेतूने ते घडणार नाही. तर तुला काय अनुभव येतात सेटवर? टेलिव्हिजन करण्यासाठी ना एक विशिष्ट प्रकारचं टेम्परामेंट असावं लागतं. ते असेल तर तुम्ही ते खूप छान पद्धतीनं सांभाळू शकता. संजीवनी नंतर जेव्हा तारिणीसाठी विचारलं तर तेव्हा मी पहिल्यांदा थोडी कन्फ्यूज होते की करू का नको करू. पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका. रेफरन्स देतानाच हा होता की नाम शबाना मधलं जे तापसी पन्नूचं कॅरेक्टर आहे तसं ते कॅरेक्टर आहे. काही लोकांसमोर मी तारिणी आहे, काही लोकांसमोर मी संजू आहे. हा पुण्यातल्या FC रोडच्या चौकात इथे मला स्वतःचं होर्डिंग बघायचं आहे आणि ते माझ्या कामाचं होर्डिंग लागलं होतं. ती फिलिंग मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. म्हणजे मला असं झालं की कुठेतरी मॅनिफेस्टेशन वर्क करतं. काय आवडत नाही तुला तारिणीमधलं? पहिल्या 4 महिन्यात हा प्रश्न विचारला असता तर हा जो बदल माझ्यातला होत होता ना तो मला नव्हता आवडत. शिवानी काय शिकली? प्रत्येकच इमोशन बाहेर आलंच पाहिजे असं काही नाही. काही गोष्टी या तुमच्यापाशी सुद्धा राहायला पाहिजे. पण आता इंडस्ट्रीमध्ये सगळे सिक्रेटिव्हच असतात ना. आय डोंट नो. मी नाही जज करू शकत ह्या गोष्टी, कारण कधी कोण खरं कधी कोण खोटं मला नाही माहिती. मी इंट्रोवर्टच मुलगी आहे. पण त्याच्या आधी तू मेकअप आर्टिस्ट होतीस. सो मेकअपचा खरं तर दूरपर्यंत संबंधच नव्हता. करावं का मुलींनी ते करिअर म्हणून? आत्ता मेकअप आर्टिस्ट इतके आहेत ना, किंवा इतकी जास्त कॉम्पिटिशन आहे. आपण एक कोर्स करतो आणि आपण तो कोर्स केल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला सगळं येतंय आणि म्हणून आपण त्या पद्धतीने सोशल मीडियावर स्वतःला पोर्ट्रे करतो ना, ते मला नाही आवडत. त्याची ऑथेंटिसिटी कुठेतरी हरवतीये की काय असं मला वाटतं. लीड करत असताना एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते. सिंधुताई, तो रोल तुला मिळाला. त्या मालिकेत पूर्ण वेळ माझ्या पायात चप्पल नव्हती. ऑफकोर्स ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही थोडे दिवस दिसला नाही की काम पण निघून जातं ना. आपल्याला दोघांनाही सतत काम असेल, आपण कामात बिझी असू, हे आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं. आणि आता जर ती फेज आली आहे तर त्याच्यापासून पळवाट नाही शोधता येते. एवढ्या लहान वयात सोल्युशन ओरिएंटेड रिलेशनशिप. आणि मी सध्या तुझे आणि सासूबाईंचे सोशल मीडियावर व्हिडिओ बघते. सासूबाई म्हणे नावाने आम्ही इंस्टाग्रामवर एक पेज सुरू केलं आहे. म्हणजे माझ्या सासूबाईंनी खरं तर त्यांच्याकडे असंख्य रेसिपीज आहेत. एक रोल जो करायचाच आहे. नमस्कार शिवानी, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. हा तुझा डेब्यू पॉडकास्ट ना? हो. तू का आतापर्यंत कधी गेली नाहीस? कारण मला कधी असं वाटलंच नाही खरं तर की आपण पॉडकास्ट केलं पाहिजे किंवा आपण काहीतरी बोललं पाहिजे, लोकांपर्यंत आपल्या भावना पोचवल्या पाहिजेत, असं मला जेन्युनली वाटत नव्हतं. कारण मला असं काही आपण फार ग्रेट केलंय असं नाही वाटायचं. मला असं की ठीक आहे, सगळेच जण करतायत पॉडकास्ट, तर मग प्रत्येकाने प्रत्येकाचं मत सांगितलंच पाहिजे असं काही नाही आहे. पण मग नंतर ज्यावेळेस थोडा विचार केला त्यावेळेस असं वाटलं की नाही, काय हरकत आहे, एकदा करून बघूयात. कारण मी अशी मुलगी आहे जिला गप्पांमधनं, म्हणजे समोरच्या माणसाशी बोलून बोलून कधी कधी आपल्याला स्वतःतल्याच काही गोष्टी गवसतात ना, किंवा सापडतं की अरे हा विचार तर मी केलाच नाही, किंवा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतो स्वतःकडे बघण्याचा. सो त्या हेतूनी कुठेतरी मला असं वाटलं की ठीक आहे, करून बघूयात एकदा पॉडकास्ट. आणि सर्व काही बरोबर करण्यामागचं कारण एवढंच आहे की मला माहिती आहे की गोष्टी ज्या काही घडतील त्या ऑथेंटिक असतील. कुठेही काय म्हणतात, फक्त ह्यातनं कंटेंटच मिळवायचं आहे, या हेतूने ते घडणार नाही. सो मला असं वाटलं की चला एकदा हे ट्राय करून बघू, अशाही गप्पा मारून बघूयात. नाही, बरोबर आहे, तू म्हणतेस ते खरं. म्हणजे पॉडकास्ट म्हणजे ह्या गप्पाच असतात आणि गप्पा मारता मारता आपल्यालाच आपली ओळख होते. करेक्ट. तुझे आजोबा पोलीस, बाबासुद्धा पोलीस, आणि तू त्याच्या पुढची स्टेप म्हणजे अंडर कव्हर कॉप. करेक्ट. मी तारिणीबद्दल बोलते. हो, येस. मग असं म्हणजे घरी आता वाटत होतं का आधी इथे येण्यापूर्वी या इंडस्ट्रीमध्ये की तिने पण पोलीस व्हावं, आणि आता तर तू पुढची स्टेप गाठलीस, तर हे नॅचरल होतं का तुझ्यासाठी ती भूमिका करणं? हे आमच्या सगळ्यांसाठीच नॅचरल होतं. म्हणजे माझे आजोबा जेव्हा या पोलीस खात्यात काम करत होते तर त्यांनी ऑफकोर्स एक जॉब म्हणून किंवा घरचा करता पुरुष म्हणून तो जॉब स्वीकारला होता. माझे आजोबा खूप लवकर गेले, त्याच्यामुळे त्यांच्या ऐवजी माझ्या वडिलांना तो जॉब स्वीकारावा लागला.
सो मी कायम ही गोष्ट मेन्शन करते की माझे वडील पोलीस खात्यात जरी असले तरी त्यांच्याकडे वर्दी नव्हती. सो ही वॉज अ ऑफिस सुपरिटेंडेंट. म्हणजे आत्ता ते रिटायर झाले एप्रिलमध्ये, तर ते ॲज अ ऑफिस सुपरिटेंडेंट म्हणून रिटायर झाले. पण तरीसुद्धा माझे वडील पोलीस खात्यात आहेत ह्याच्या मागे एक वेगळाच अभिमान आहे किंवा काय म्हणतात, पोलीस असणं ही जी जबाबदारी आहे ही मी जन्मल्यापासून बघितलेली आहे किंवा माझ्या घरात असल्यामुळे मला त्याची पुरेपूर कल्पना आहे की काय असतं. म्हणजे लहानपणापासून मग 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला परेड बघणं, वडिलांच्या ऑफिसमध्ये जाणं, पोलिसांच्या आजूबाजूला असणं हे मी केलेलं आहे लहानपणापासून. त्याच्यामुळे पोलीस खात्याशी माझंही एक जवळचंच नातं आहे. बरं, माझ्या वडिलांनी जेव्हा ती नोकरी स्वीकारली त्यावेळेस त्यांना अनफॉर्च्युनेटली त्यांचं शिक्षण पूर्ण नाही करता आलं. त्यांनी काय म्हणतात, घरची परिस्थिती असल्यामुळे किंवा आजी किंवा त्यांची लहान भावंडं, त्यांची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे ती स्वीकारली. मग त्याच्यानंतर माझ्या तर डोक्यातच नव्हती ही गोष्ट की मला कधी पोलिसांची भूमिका करायला मिळेल. पण राजा राणीची गं जोडी या माझ्या मालिकेत, खरं तर ते मालिकेतही ठरलं नव्हतं की ही मुलगी पोलीस होणार. ते नंतर माझ्या लेखकांना आणि दिग्दर्शकांना, मेकर्सना बेसिकली ते सापडलं आणि त्यांना असं वाटलं की आपण संजीवनीला आपण पोलीस बनवायला पाहिजे. सो मी पहिल्यांदा पोलीस झाले, मी पहिल्यांदा वर्दी घातली ती माझ्या राजा राणीची गं जोडी या मालिकेत ॲज अ संजीवनी ढाले पाटील म्हणून. आणि मग ती मालिका संपल्यानंतर ती बरीच वर्ष चालली. हो. किती भाग झाले त्याचे? 841 भाग झाले बापरे. त्याचे. सो जवळजवळ 3 वर्ष. आणि ती मालिका संपल्यानंतर सगळ्यात जास्त वाईट मला कशाचं वाटलं असेल तर ती वर्दी आता मला कदाचित परत नाही घालता येणार असं मला वाटलं होतं. आणि तेव्हा असं थोडंसं असंही वाटलं होतं की ठीक आहे, आता वेगळ्या भूमिका ट्राय करून बघूयात, वेगळी कुठली गोष्ट हे करूयात. पण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मी खूप मिस करत होते त्या वर्दीला, खूप जास्त. ती संजू म्हणजे अगदी घराघरात पोचली होती ना, हो. खूप फेमस होती. हो. म्हणजे लहानपणी पण खरंच तुझं असं ड्रीम होतं का ग की पोलीस व्हायचं, इन्स्पेक्टर, आणि लिव्हड युअर ड्रीम असं? नाही, अजिबात नाही. कधीच माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की मला पोलीस खात्यात जायचं आहे किंवा मला पोलीस व्हायचं आहे किंवा मला ॲक्टिंग करायची, हे सुद्धा माझं कधीच ठरलं नव्हतं. संजीवनी नंतर जेव्हा तारिणीसाठी विचारलं आणि तर तेव्हा मी पहिल्यांदा थोडी कन्फ्यूज होते की करू का नको करू, पुन्हा एकदा पोलिसांची भूमिका. पण मग त्यावेळेस माझ्या मेकर्सनी मला ते क्लिअर केलं की नाही, ती अंडरकव्हर कॉप आहे. आणि रेफरन्स देतानाच हा होता की बेबीमधलं किंवा नाम शबानामधलं जे तापसी पन्नूचं कॅरेक्टर आहे तसं ते कॅरेक्टर आहे, जे मला फार इंटरेस्टिंग वाटलं की हां ओके. आणि तारिणीसाठी मी आत्तापर्यंत एकदाच फक्त वर्दी घातलेली आहे. पण जेव्हा मी पुन्हा ती वर्दी अंगावर चढवली, काय वाटलं? तर तो माझ्यासाठी प्रचंड इमोशनल मोमेंट होता की म्हणजे मला असं झालं की कुठेतरी मॅनिफेस्टेशन वर्क करतं, अनइंटेन्शनली केलेलं पण मॅनिफेस्टेशन वर्क करतं, हे मला तेव्हा रिअलाईज झालं. सो त्याच्यानंतर आता मला माहिती आहे, आता माझी खात्री आहे की माझं आणि पोलीस वर्दीचं एक खूप घट्ट नातं आहे आणि अशा पद्धतीने मला त्याचे ऋण काय म्हणतात फेडता येत आहेत. तिनं सगळीकडे महाराष्ट्रभर तारिणीची होर्डिंग्ज लागली होती. हो ना? तर असं ते बघितल्यावर तुला काय वाटलं आणि घरच्यांची काय रिॲक्शन झाली? खरं सांगायचं तर माझी कायमच अशी इच्छा होती की मला एकदा तरी पोस्टरवर यायचंय. पण मी हे क्लिअर करते, मला असं वाटायचं की ना एखाद्या ज्वेलरी ब्रँडचं कोलॅबरेशन यावं किंवा एखाद्या ज्वेलरी ब्रँडनी मला अप्रोच करावं किंवा साईन करावं आणि मग मी त्या ज्वेलरीसाठी म्हणून छानपैकी माझे पोस्टर पुण्यात लागले पाहिजेत. आणि पुण्यातच एवढंच माझ्या डोक्यात, मुंबईत नाही एवढंही माझ्या डोक्यात नव्हतं की नाही पुण्यात लागले पाहिजेत, पुण्यात FC रोडला पोस्टर लागलं पाहिजे असं मला कायम वाटायचं. ते काही झालं नाही आत्तापर्यंत, पुढे होईल. पण तारिणीचं होर्डिंग सगळ्यात पहिल्यांदी आय थिंक माझ्या एका मित्राने का मैत्रिणीने दादरमध्ये बघितलं आणि तिने मला व्हिडिओ करून पाठवला आणि मी अशी होते की वाव, हे खूप छान आहे की आपलं होर्डिंग लागलं आहे. आणि मुळात म्हणजे सिरियलचं, टेलिव्हिजनवरच्या एका मालिकेचं होर्डिंग आणि लीड रोल काय म्हणतात त्याला, काहीतरी एक शब्द आहे की तारिणी म्हणजे जे काय म्हणतात कॅरेक्टर नेम असं काहीतरी त्याला एक शब्द आहे स्पेसिफिक, सॉरी मला आत्ता आठवत नाही आहे तो.
पण ते पोस्टर पण खूप इंटरेस्टिंग होतं की जी मुलगी नऊवारी साडीत हातात बंदूक घेऊन उभी आहे आणि असं पोस्टर लागणं. तर लोक फोटो पाठवत आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात होर्डिंग्स लागले होते, फोटोज येत होते, व्हिडिओज येत होते. तोपर्यंत मी खरंच नॉर्मल होते. पण मी आय थिंक गणपतीत का कशासाठी 11 ऑगस्टला मालिका सुरू झाली आणि त्याच्यानंतर लगेचच गणपती होते. सो गणपतीत मी पहिल्यांदा पुण्याला गेले आणि पुण्यातल्या FC रोडच्या चौकात जे मला एक्सपेक्टेड होतं की इथे मला स्वतःचं होर्डिंग बघायचं आहे आणि ते माझ्या मालिकेचं म्हणजे माझ्या कामाचं होर्डिंग लागलं होतं. तर ती फिलिंग मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. आणि मी अशी लकीली तेव्हा माझ्यासोबत माझे आई बाबा पण होते, म्हणजे माझी घरची लोकं पण होती, तर त्यांनीही ते बघितलं. सो ते मी कधीच नाही विसरू शकत, कधीच नाही. म्हणजे मला इतकं छान वाटली होती ती गोष्ट की वाव, आपल्या शहरात आपलं होर्डिंग लागलेलं आहे. सो मी माझ्या मेकर्सना म्हणजे शर्मिष्ठाताईला मेसेजसुद्धा केला होता की माझं एक खूप मोठं स्वप्न तारिणीने पूर्ण केलं आहे, खूप मोठं स्वप्न. पण त्याच्यात डबल रोल आहे ना तुझा? डबल रोल असं नाही म्हणता येणार खरं तर, पण ती कॉप आहे किंवा हे तिच्या घरी माहीत नाही आहे. सो तिच्या घरची तारिणी आणि ॲज अ कॉप म्हणून असलेली तारिणी ह्याच्यात खूप फरक आहे. सो ते कॅरेक्टर पण खूप मजेशीर आहे, खूपच मजेशीर आहे. काय ते करताना वाटतं तुला? काय अनुभव येतात सेटवर? रोजच नवीन अनुभव येतात. खरं सांगायचं तर संजीवनी हे कॅरेक्टर खूप माझ्याशी मिळतं जुळतं होतं. म्हणजे काय? खूपच. म्हणजे मी तशीच आहे, सडाफटिंग. मी संजू होते, मी संजू आहे थोडीफार, की मनात येईल ते तोंडावर बोलणारी आणि कुठलंही बिंदास भीडभाड न ठेवणारी, सतत हा हा ही ही हू इकडे तिकडे टाइमपास करणारा, टवाळक्या करणारे, हे मी होते. तारिणी तशी अजिबातच नाही आहे. तारिणी इज समवन की जी खूप कंट्रोल्ड आणि खूप इमोशन्स मनातल्या मनात लपवून ठेवणारी, सगळ्यांसमोर व्यक्त न होणारी, स्वतःची एक अख्खी इमेज किंवा स्वतःचं काम आणि स्वतःचं करिअर तिने स्वतःच्या घरच्यांपासून लपवलेलं आहे. तर तुम्ही विचार करा की तिच्यात किती कंट्रोल असेल गोष्टींचा आणि भावनांचा सुद्धा. सो ते करत असताना मला वाटलंच नव्हतं की हे मला जमेल. पण तारिणीने शिवानीला बदललं. मी तुला विचारणारच होते की तू काय शिकलीस, शिवानी काय शिकली? तारिणीने शब्दशः शिवानीला बदललं. मला स्वतःला माझ्यातले गेल्या 9 महिन्यातला फरक हा खूप जाणवतो की मी खूप कंट्रोल झाली. प्रत्येकच गोष्ट बाहेर पडलीच पाहिजे किंवा प्रत्येकच इमोशन बाहेर आलंच पाहिजे असं काही नाही. काही गोष्टी या तुमच्यापाशी सुद्धा राहायला पाहिजे, ज्याचा तुम्हाला ॲज अ माणूस म्हणून आणि ॲज अ ॲक्टर म्हणून सुद्धा खूप फायदा होतो. माझे वडील मला कायम म्हणायचे की तू खूप चंचल आहेस. तर स्वतःवरचा कंट्रोल नाही सुटला पाहिजे कुठल्याच बाबतीतला, मग इमोशनली असू दे किंवा मेंटली असू दे, सुटला नाही पाहिजे. तर ते करायला शिक. सो ते मला तारिणीने शिकवलं. काय आवडत नाही तुला तारिणीमधलं? म्हणजे शिवानी म्हणून तारिणीमधलं काय आवडत नाही? पहिल्या 4 महिन्यात हा प्रश्न विचारला असता तर हा जो बदल माझ्यातला होत होता ना, तो मला नव्हता आवडत. असं दाबून ठेवल्यासारखं मला वाटायचं? खूप त्रास होतो त्याचा. आणि मला सवयच नाही आहे गोष्टी दाबून ठेवायची. मला एखादी गोष्ट म्हणजे मला एखादी भावना जर जाणवली तर ती सुद्धा मी समोरच्या माणसाशी शेअर करणारी व्यक्ती आहे. 10 पैकी 10 गोष्टी सांगून टाकणारी व्यक्ती आहे मी 10 पैकी. तर ते आता खूप 10 पैकी काय म्हणतात, तर मी आकडा नाही मे बी मेजर करू शकत, पण त्या मानाने मी खूप आता जरा गेल्या 3-4 महिन्यात खरं तर अशी गोष्ट झाली आहे की मी ती गोष्ट ॲक्सेप्ट करायला लागली आहे की हो, काही गोष्टी अशा असतात, काही कंट्रोल आपला स्वतःवरचा सुटता कामा नये. आणि मग मला ते असंही वाटत होतं की ही एक ॲडल्टहूड वाली फेज आहे की तू मॅच्युअर होत चालली आहेस. हां, सो ही एक ॲडल्टहूड वाली फेज आहे जे ॲक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. पण त्या ॲक्सेप्टन्सची कुठेतरी सुरुवात झाली आहे, हे पण तितकंच खरं आहे. सो मला माझ्या स्वतःचं हे नवीन व्हर्जन थोडं आवडायला लागलं आहे. खूप असं नाही, पण थोडं आवडायला लागलं आहे. पण आता इंडस्ट्रीमध्ये सगळे सिक्रेटिव्हच असतात ना, तर मे बी तू ते शिकतेस. मे बी, आय डोंट नो. मी नाही जज करू शकत ह्या गोष्टी, कारण कधी कोण खरं कधी कोण खोटं मला नाही माहिती. मी ओव्हरऑलच इंडस्ट्रीपेक्षा मला असं वाटतं की मी इंट्रोवर्टच मुलगी आहे. पण मी माझ्या लोकांसमोर, जी लोकं मला खूप जवळून ओळखतात, त्या लोकांसमोर माझ्या इतकं एक्स्ट्रोवर्ट कोणी नाही.
अशी मी मुलगी आहे. सो काय माहिती, मला कदाचित माझ्या बाउंड्रीज माहिती आहेत. सो मी त्या सगळ्यांसमोर नाहीच क्रॉस करत. जी लोकं माझी वाटतात, जी स्वतःची वाटतात, जी हक्काची वाटतात, त्यांच्यासमोरच मी अशी एक्स्ट्रोवर्ट. म्हणजे काही लोकांसमोर मी तारिणी आहे, काही लोकांसमोर मी संजू आहे. दॅट इज अ गुड वन. मस्त आहे. हे मला आवडलं की तू आता थोडंसं डिफरन्शिएट केलंस की चला मी यांच्याबरोबर असं. आणि इंडस्ट्रीसाठी ते पाहिजेच मला वाटतं. करेक्ट करेक्ट. एवढी स्पर्धा आणि सगळं असे तर. हो. पण ह्या सगळ्याची सुरुवात, ॲक्टिंगची सुरुवात म्हणजे ॲक्च्युअल रोल मिळाला नाही त्याच्या आधी कुठेतरी सुरू झाली असेल ना ॲक्टिंगची सुरुवात? शाळेत असताना 6वीत पहिल्यांदा नाटक केलं होतं मी. आणि त्याच्यानंतर 7वी 8वी 9वी 10वी 4 वर्ष डान्स केला. हो, तुम्ही तू डान्स पण छान करतेस. हां, म्हणजे मला डान्स करायला आवडतं. सो मी ह्या क्षेत्राशी कुठे ना कुठेतरी कनेक्टेड होतेच. पण हे नव्हतं ठरवलं की ह्याच क्षेत्रात काम करायचं आहे. असं होतं की नाही, ते असतं ना आपल्याकडे, आपल्या घरात प्रत्येकाच्या एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये हे असतं की नाही, छंद म्हणून जोपासूयात किंवा एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून असू देत, बाकी आपला अभ्यास आणि आपलं काम वेगळं चालू राहू देत असं. पण 10वी झाल्यानंतर माझं असं हे ठरलं होतं की कुठल्या फील्डमध्ये जायचं, सायन्स कॉमर्स आर्ट्स हे ठरलं नव्हतं. पण ज्या कुठल्या कॉलेजमध्ये मी जाईन त्याचं कलामंडळ मी जॉईन करीन हे माझं ठरलं होतं. सो मी मॉडर्न कॉलेजमध्येच 11वीत असताना कलामंडळ जॉईन केलं आणि तिथनं खऱ्या अर्थाने सुरुवात झाली अभिनयाची. कॉलेजमध्ये असताना कलामंडळातनं नाटक करणं, तिथनं वेड लागलं नाटकाचं आणि तिथनं गोष्टी सुरू झाल्या. तिथनं कळत गेलं की आपल्याला अभिनय या क्षेत्रात जास्त इंटरेस्ट आहे डान्सपेक्षा सुद्धा. आणि आपले एक्सप्रेशन्स आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काहीतरी उपयोग पण केला पाहिजे. किंवा मला मुळात अशी गोष्ट सापडली होती जिथे माझं मन खूप रमत होतं, जिथे मला वेळेचं भान राहत नव्हतं. सो तेच तुझी खरी पॅशन होती. हां हां, असं सगळं ते सुरू झालं. पहिला रोल संजीवनी नाही, मग त्याच्यानंतर मी फिल्म्समध्ये अगदी छोटे म्हणजे लिटरली ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं. मग तिथनं थोडीशी ओळख झाली म्हणून मग गरजा महाराष्ट्र नावाची एक मालिका यायची एपिसोडिक, ज्याच्यात मी एक एपिसोड केला. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची मालिका होती ज्याच्यात मी कॅरेक्टर रोल केला लक्ष्मीबाईंचा. आणि त्याच्यानंतर ॲज अ लीड म्हणून पहिली मालिका राजा राणीची गजोडी, ज्याच्यात मी संजीवनीची भूमिका केली. त्याच्या आधी तू मेकअप आर्टिस्ट होतीस. ते मेकअप तर ते काय, त्याची काय आवड होती? सो माझी आई ब्युटिशियन आहे आणि ती मेहंदी आर्टिस्ट आहे. सो आई ना ब्रायडल मेहंदी काढायची. सो मी तिच्यासोबत मेहंदी काढायला जायचे 10वी नंतर. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं म्हणून तिने मला मेहंदी शिकवली आणि मी मेहंदी काढायला जायचे. आणि मला मजा यायची खूप मेहंदी काढायला. आणि मग ते एक माउथ पब्लिसिटी होते ना, तसं ते झालं. आणि आईला मेकअप शिकायची खूप इच्छा होती. त्या काळात नेमकी असं झालं की आईचं, माझा भाऊ खूप लहान होता त्याच्यामुळे तिला ते मेकअपचं वर्कशॉप करता आलं नाही. आणि ती मला म्हणली की 10 दिवसाचं वर्कशॉप आहे, माझ्याऐवजी तू कर. सो मेकअपचा खरं तर दूरपर्यंत संबंधच नव्हता काहीच, की शिकायचं आहे, काय करायचं नाही. आता पैसे भरलेत, आईला जाता येणार नाही आहेत तर मी जाते म्हणून मी गेले. आणि मी आय थिंक पहिल्या दिवसापासून मेकअपची झाले होते, कारण मला खूप मजा येत होती मेकअप करायला. खूप म्हणजे मुळातच लहानपणापासून एक मुलगी असल्यामुळे त्या मेकअपच्या प्रोडक्ट्सचं आणि मग त्या ब्रशेसचं त्याच्याबद्दलचं एक अट्रॅक्शन होतंच, लहानपणापासून होतं. पण ह्याचं असं काहीतरी होऊ शकतं, ह्याचा आपण प्रोफेशन म्हणून विचार करू शकतो, हा विचार मी खरंच केला नव्हता. मी माझं पहिलं वर्कशॉप कविताताईकडे गेले, कविता कोपरकरकडे, जी तेव्हा म्हणजे आजही पुण्यातली एक खूप मोठी मेकअप आर्टिस्ट आहे. ती आत्ता सध्या मेकअप करत नाही, आत्ता सध्या तिचा साड्यांचा ब्रँड आहे प्रथा नावाचा. सो मेकअपबद्दलचा गायडन्स आणि मेकअपबद्दलचा इंटरेस्ट कोणी निर्माण केला असेल तर तो कविताताईंनी केला. सो जे मला फारच इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि मला असं वाटलं की का नाही एक सेकंड इन्कम, फर्स्ट इन्कम काय असेल हे नव्हतं सापडलं, पण सेकंड इन्कम काय असेल हे सापडलं होतं. सो मी तेव्हा मग मेकअप शिकले, मेकअप करायला लागले. मग मी ब्रायडल मेकअप करायला लागले. मग असं झालं की मेहंदी जिथे मी काढायला जायचे तर तिथे बोलण्यात मग सायडर्सचा मेकअप, मग ब्राईड्सचा मेकअप, असं ती एक टप्प्याटप्प्याने ते सुरू झालं. आणि ते विदिन अ 4 months झालं की आय थिंक मी 2018 वगैरे शिकले असेल मेकअप करायला. नाही, 2017 मी शिकले. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ 2018, 19, 20, 21 पर्यंत वगैरे मी मेकअप करत होते. अच्छा, इतके दिवस केलंस तू, इतकी वर्ष?
हो, म्हणजे राजा राणी सुरू असताना मला वाटतंय राजा राणी सुरू असताना पहिलं वर्षभर मी मेकअप करत होते ब्राईड्सचा. आवड म्हणून की साईड इन्कम म्हणून? साईड इन्कम म्हणून. इन्कम म्हणण्यापेक्षा पण सुरुवात त्याची अशी झाली होती की नाटक तर सुरूच होतं ना साईड बाय साईड, कॉलेज सुरू असताना. कॉलेजमधलं. हां. ब्राईड्स पण करूयात असं झालं. आणि मुळात त्याच्यात काय असायचं की सीझनल काम असायचं. जेव्हा लग्नाचा सीझन येईल तेवढे 4 महिनेच तुम्हाला काम करायचं आहे. सो मग आपल्याला मेकअपमध्ये आणखीन इंटरेस्ट आहे का म्हणून मी मैत्रिणींचे फोटोशूटचे मेकअप करायचे, नाटकाचे मेकअप करायचे. खूप नाही, पण ॲटलिस्ट आपल्या मैत्रिणींचे जेवढे करता येतील तेवढे मी ते करत होते. आणि मग तोपर्यंतही मला खरं तर एक एक्झॅक्ट दिशा म्हणायची तर ती सापडली नव्हती. राजा राणीची जोडी सुरू झाल्यानंतर मला ती गोष्ट खूप हिट झाली आणि खूप रिअलाईज झालं की नाही, आपल्याला ह्या फील्डमध्येच काम करायचं आहे, आपल्याला अभिनयातच इंटरेस्ट आहे. आणि अभिनय ही गोष्ट अशी आहे की जिथे तुम्ही वेळ नाही बघत की किती वेळ काम झालं, आता मी दमली, आता मी थकली, आता मला घरी जायचं आहे. किंवा आपण म्हणतो ना देहभान हरपून काम करायची क्षमता जेव्हा आपल्याला रिअलाईज होते की हे आपण आत्ता करू शकतो, तर ते मला अभिनयाने दिलं. मग तेव्हा मी ती गोष्ट ठरवली की नाही, आता आपल्याला याच फील्डमध्ये काम करायचं आहे. मग त्या मेकअप आर्टिस्ट असण्याचा आता अभिनयामध्ये फायदा होतो का? 100% फायदा. काय होतो. फायदा होतो? मी माझ्या पहिल्या मालिकांना नाही केला स्वतःचा मेकअप, पण ह्या मालिकेसाठी माझा मेकअप मीच करते. हो. किंवा कुठल्या अवॉर्ड फंक्शनला जायचं आहे, कुठल्या इव्हेंटला जायचं आहे. बेसिकली मेकअप म्हणण्यापेक्षा आपण कसं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे, जी आपल्या क्षेत्राची खूप जास्त गरज आहे. रंगसंगतीचं ज्ञान खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतं ज्यावेळेस तुम्ही मेकअप किंवा अशा पद्धतीची कामं करता त्यावेळेस. मग त्याचा मला 100% फायदा झाला. 100% की आणि काय आहे, ॲज अ ॲक्टर म्हणून डेव्हलप होत असताना किंवा प्रेझेंट होत असताना तुम्ही प्रत्येक क्षेत्र किंवा प्रत्येक माध्यम वेगळी डिमांड करतं. म्हणजे तुम्ही अवॉर्ड फंक्शन, जसं मी अवॉर्ड फंक्शनला जाईन तशी मी आत्ता पॉडकास्टला नाही येऊ शकत, किंवा तशा पद्धतीचं मी फोटोशूट नाही करू शकत, किंवा मला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे तर मी तसे कपडे घालून नाही जाऊ शकत. तर ते नॉलेज, मग तिथे असणारा मेकअप, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान, किंवा समोरच्या माणसाला सजेस्ट करताना सुद्धा की नाही आपण हे असं करूयात, ते तसं करूयात. बेसिक एक घरातला कार्यक्रम आहे, मग तेव्हा काय कशा पद्धत, किंवा सोशल मीडियासाठी काहीतरी करायचं आहे, रील करायचं आहे फॉर एक्झाम्पल, मग ते कसं केलं पाहिजे, तेव्हा काय मेकअप असला पाहिजे, तेव्हा तुमचा लुक कसा असला पाहिजे, हे सगळं ज्ञान मला आय थिंक माझ्या मेकअपमुळेच कळालेलं आहे. तुला वाटतं का की मुलींना खूप इंटरेस्ट असतो बघ ह्याच्यामध्ये, आणि हल्ली कसं झालं आहे, मेकअप आर्टिस्ट हे त्याला एक लेवल दर्जा प्राप्त झाला आहे, तर करावं का मुलींनी ते करिअर म्हणून? 100% करावं. मला काय वाटतं माहिती आहे का, ऑनेस्टली आत्ता मेकअप आर्टिस्ट इतके आहेत ना, किंवा इतकी जास्त कॉम्पिटिशन आहे, तर त्याची ऑथेंटिसिटी कुठेतरी हरवतीये की काय असं मला वाटतं. कारण काय होतं की आपण एक कोर्स करतो आणि आपण तो कोर्स केल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्याला सगळं येतं आहे, आणि म्हणून आपण त्या पद्धतीने सोशल मीडियावर स्वतःला पोर्ट्रे करतो ना, ते मला नाही आवडत ऑनेस्टली स्पीकिंग. त्यावेळेस काय होतं, जी मेकअप आर्टिस्ट गेले अनेक वर्ष काम करतायत, त्यांचा एक्सपिरियन्स तिथे हलतो ना, तेव्हा त्यांच्यावर क्वेश्चन मार्क कुठेतरी येतो ना की असं का. फॉर एक्झाम्पल एक 4 वर्कशॉप करून आलेली मुलगी आणि 40 वर्ष त्या फील्डमध्ये काम केलेली बाई, ह्याच्यात खूप फरक असतो. आणि मग त्यांची किंमत कुठेतरी कमी होते की काय असं मला वाटतं. पण त्याला आपण काहीच नाही करू शकत, म्हणजे त्या सोशल मीडियावरनं येणारी ती गोष्ट आहे. सो आणि मला कायमच असं वाटतं की जेव्हा तुम्ही, मेकअप ही अशी गोष्ट आहे ना जी स्वतःचे स्किल्स डेव्हलप करायला तुम्हाला भाग पडते. तुम्ही ज्यावेळेस 4 वेळेला एकाच व्यक्तीचा मेकअप करता, मला कविता ताईंनी ज्या प्रकारे ब्रश, काय म्हणतात, एखादी गोष्ट तिने मला शिकवली आहे की आय मेकअप असाच असायला पाहिजे, तिने तिचं शिकवायचं काम केलं. पण जेव्हा मी 4 वेळा करीन, 40 वेळा करीन, 400 वेळा करीन, तेव्हा कुठेतरी माझी स्वतःची स्किल डेव्हलप होईल, आणि मग मी ती स्किल इतरांना शिकवू शकेन. तर ह्याच्यात काहीतरी एक फरक आहे ना. सो मला असं वाटतं की ते सतत त्याच्यात अपग्रेड करणं खूप गरजेचं आहे. आणि ते सतत काय म्हणतात, त्याच्यामुळे मी काही कोणाला कमी लेखत नाहीये, पण मला असं वाटतं की तुम्ही 4 दिवस शिकता आणि लगेच तुम्ही तुमचे क्लासेस सुरू करता, तर असं नाही होऊ शकत. बरोबर आहे. मग तू प्रोफेशनल थिएटर कधी केलं नाहीस? नाही, मी प्रायोगिक नाटक का नाही केलं? म्हणजे जेव्हा तू मेकअप आर्टिस्ट होतीस आणि मे बी रोल मिळण्याची वाट बघत होतीस, असं माहीत नाही, म्हणजे
पण तेव्हा तुला असं वाटलं नाही का की आपण नाटकात ऑफकोर्स वाटलं, ऑफकोर्स. मला नाटक करायला अजूनही आजही माझी नाटक करायची इच्छा आहे आणि इनफॅक्ट मला आता व्यावसायिक नाटक करायची जास्त इच्छा आहे. पण पहिली संधी टेलिव्हिजनने दिली आणि टेलिव्हिजनवर लीड करत असताना काय होतं, तुम्ही 28, 29 दिवस वगैरे काम करत असता, दिवसातनं 14, 15 तास. सो त्यामुळे नाटकाला जितका वेळ दिला पाहिजे, त्याच्या तालमीला किंवा त्याच्या प्रयोगांना जितका वेळ दिला पाहिजे, तितका मला देता येणं शक्यच नव्हतं. सो त्याच्यामुळे मला नाटक करता आलं नाही. आणि 2 मालिकांच्या मधली जी वेळ असते, जेव्हा आपण फार काही करत नाही किंवा जेव्हा खरं तर आपण नाटकासाठी किंवा फिल्मसाठी किंवा इतर वेळ देऊ गोष्टींसाठी शकतो. वेळ देऊ शकतो, तेव्हा 2-3 वेळेला असं झालं की व्यावसायिक नाटक करायची संधी चालून आली, पण ह्या ना त्या कारणामुळे ते वर्कआउट नाही झालं आणि ते राहून गेलं. पण आता असं वाटतंय की हो, म्हणजे ते पण घडेल, लवकरच घडेल होपफुली, म्हणजे घडायला पाहिजे. घडायला पाहिजे. आता तू तारिणी, संजीवनी इतक्या लोकप्रिय आणि म्हटलं तर ग्लॅमरस अशा भूमिका केल्या आणि नंतर तुला डायरेक्ट एक कणखर महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री जिनी असंख्य निराधार मुलांना वाढवलं, सिंधुताई, तो रोल तुला मिळाला. तो कॉल आला तेव्हा काय दडपण आलं का तुझ्यावर? ऑफकोर्स दडपण आलं. खरं तर ती भूमिका स्वीकारायची माझं मोटिवेशन कम्प्लिटली वेगळं होतं. सो जवळजवळ 3 वर्ष संजीवनी केल्यानंतर मला स्वतःला अशी इच्छा होती की आता मला संजीवनी ब्रेक करायची, स्वतःमधली सुद्धा आणि प्रेक्षकांच्या मनामधली सुद्धा, की ही मुलगी फक्त बबली कॅरेक्टर नाही करू शकत, त्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकडे काही आहे जे मला देऊ करायचं आहे किंवा देता येईल असं मला वाटत होतं. जेव्हा ती संधी मला चॅनलनी दिली त्यावेळेस मुळातच बोलणं असं होतं की त्यांचं मध्यमवयीन जे आयुष्य होतं, म्हणजे 3 फेजेसमध्ये त्या मालिकेत सिंधुताईंना दाखवलं जाणार होतं. एक लहानपणीची, एक अद्याप. यंग आणि मग नंतर त्यांचं पुढचं आयुष्य होतं ते. सो त्यांनी मला सांगताना सांगितलं होतं की जवळजवळ एक 4 ते 6 महिन्याचंच काम असेल आणि त्यांचं मधल्या वय म्हणजे साधारण त्यांच्या वयाच्या 15-16व्या वर्षापासून ते काहीतरी 30 वयापर्यंतचा जो काळ होता तो आपल्याला दाखवता येणार आहे. आता मला ते फार इंटरेस्टिंग ह्याच्यासाठी वाटलं की एक तर मला टिपिकल गोष्टींपेक्षा व्यतिरिक्त काहीतरी करता येणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जी माइंडची बाजू लोकांपर्यंत फार नाही आली आहे. ऑफकोर्स ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी. सो मी माझ्या घरच्यांशी बोलले तेव्हा. भेटली असशील ना त्यांना? नाही, त्या गेल्या होत्या तोपर्यंत, म्हणजे 2022मध्ये आय गेस माई गेल्या आणि मी मालिका केली 2024मध्ये. असं वाटलं असेल ना, अरे भेटायला हवं होतं. हो, म्हणजे मला इनफॅक्ट ममताताईंना सुद्धा भेटायची इच्छा होती त्या काळात, पण त्या मालिकेचं शूटिंग पलूसला चालू होतं कराडच्या पुढे. सो मला ती संधीसुद्धा नाही मिळाली, त्यांना नाही भेटता आलं. पण म्हणजे तो एक ते माझ्या आयुष्यातले 4-5 महिने खऱ्या अर्थाने अविस्मरणीय महिने आहेत. म्हणजे त्यांनी कुठल्या प्रकारे स्वतःला उभं केलं असेल किंवा आय डोंट नो, मला ते एक्सप्लेन नाही करता येणार. पण काय विचार काय केलास तू? किंवा असं म्हणूया आपण की जेव्हा भूमिका आली तेव्हा एक तयारी एक गेटअपची असते, पण आतून अशा स्त्रीची भूमिका करणं म्हणजे एक आतून पण एक तयारी, आणि तुझं वय पण काही फार नव्हतं तेव्हा. मुळात ती जी माया असते ना, आपण म्हणतो एका स्त्रीच्या पोटातली ती जी माया असते ती जाणवणं एक स्त्री म्हणून, किंवा ते इमोशन क्रॅक करणं हे खूप डिफिकल्ट होतं आणि ते त्या 4 महिन्यात झालं शब्दशः. त्या मालिकेत पूर्ण वेळ माझ्या पायात चप्पल नव्हती, पूर्ण वेळ कॉन्स्टंटली मी नऊवार साडीत. आणि काय होतं ना, एका शहरातल्या मुलीला गावात राहायची सुद्धा म्हणजे ह्या ज्या अडचणी मी सांगते ना, ह्या फारच बेसिक अडचणी आहेत की आपल्याला गावात राहायची सवय नसते, आपल्याला कायम भाजी भाकरी खायची सवय नसते, आपल्याला त्या गावातल्या माणसांची त्यांच्या मेंटॅलिटीची सवय नसते. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून त्याची सुरुवात झाली. आणि जेव्हा माझ्या वाटेला जेवढी भूमिका आली त्याच्यातल्या शेवटच्या टप्प्यांमध्ये असं होतं की लहान मुलांची त्यांचं जे इंटरॅक्शन सुरू झालं घरातनं बाहेर पडल्यानंतरचं,
ती जी फेज होती जी माझ्यासाठी फारच इंटरेस्टिंग ठरली, फारच इंटरेस्टिंग. त्यांनी शिवानीच्या आतली माया म्हणजे काय म्हणतात, जागृत केली असं म्हणता येईल. खूप खूप डिफिकल्ट जॉब होता तो. मी ओव्या गायले त्या मालिकेमध्ये. माझा स्वतःच्या गाण्यावर अजिबातच कॉन्फिडन्स नाही आहे म्हणजे मला अजिबातच गाण्यावर कॉन्फिडन्स नव्हता, पण मला एक वेगळीच बाजू एक्सप्लोअर करता आली. अभिनयातली भाषा वेगळी होती, त्याचा टोन वेगळा होता. तुम्हाला इतक्या वेळ पूर्ण वेळ नऊवारी साडीत असण्याची सवय नसते, पण त्या सगळ्या गोष्टींमधनं जे ते कॅरेक्टर उभं राहतं आणि त्याच्या मायू, आणि मला माहिती होतं की मी कितीही काहीही केलं असतं तरीसुद्धा मी त्यांच्यापर्यंत नसते पोचू शकले. मग काय म्हणतात, माझ्या वाटेने प्रेक्षकांपर्यंत त्या पोचू शकतील, जितक्या जास्त पोचू शकतील तितके मी प्रयत्न करत राहणं एवढंच माझ्या हातात होतं आणि मी ते केलं. स्पिरिच्युअली खूप फरक पडला, कारण माईंचं कृष्णावर असलेलं प्रेम आणि त्यांची श्रद्धा देवावर असलेली, ज्याच्यानी शिवानीमध्ये खूप फरक पडला. मी स्पिरिच्युअली खूप काय म्हणतात जागृत झाले त्या 4 महिन्यात. काही प्रसंग आठवतात का त्या शूटिंगच्या वेळचे, की असं वाटलं हा असा तो एक आहा मोमेंट किंवा एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह असा एक प्रसंग? माझ्या त्या मालिकेचा शेवटचा दिवस होता आणि त्या शेवटच्या दिवशी असं होतं की माईंना घरातनं बाहेर काढलेलं आहे आणि त्या मंदिरात राहत होत्या ना, तर एका मंदिरात त्यांनी जेव्हा मुलांना गोळा करायला म्हणण्यापेक्षा त्यांचं मातृत्व त्यांनी स्वीकारलं, लहान मुलांचं. सो 1 मुलगा 2 मुलगा असं करत करत एक 4-5 मुलं त्यांच्याजवळ आलेली असतात आणि त्या त्यांना सांभाळत असतात. अशी ती सगळी सुरुवात झालेली असते. आणि स्वामींच्या म्हणजे पलूसमध्ये एक स्वामींचं मंदिर आहे, तिथे आम्ही तो सीन शूट करत होतो आणि मी खूप दमले होते. मी खूप जास्त दमले होते, म्हणजे फिजिकली, मेंटली, इमोशनली, कारण ते खूप एक्झॉस्टिंग असतं तुमच्यासाठी. अशा प्रकारची भूमिका करणं ही खरंच खूप एक्झॉस्टिंग गोष्ट आहे. मी खूप दमले होते, पण त्या मंदिरात बसल्यानंतर असं रिअलाईज झालं की त्या बाईची जेवढी देवावर श्रद्धा होती, तिने डोळे झाकून देवावर विश्वास ठेवला आणि स्वतःचं आयुष्य समोरच्यासाठी सोपवून दिलं, तर मग मी माझ्या कामासाठी एवढंही नाही करू शकत का? कारण त्या दिवशी मला दिवसभरात साधारण काहीतरी 35 सीन करायचे होते आउटडोअरला. तर आणि तेव्हा जेव्हा मी मंदिरात बसले होते तेव्हा वाजले होते साधारण काहीतरी 11:30 वगैरे सकाळचे. तर मला असं दिसत होतं की जोपर्यंत सीन संपत नाही तोपर्यंत शूटिंग चालू राहणार आहे. मग आपण कशी आणणार ती एनर्जी आणि कसं स्वतःला हे करणार. तर तेव्हा कुठेतरी मला ते जाणवलं आणि ती सुरुवात झाली असं म्हणता येईल. म्हणजे मी काही अशी खूप स्पेसिफिक भक्त नाही आहे कोणाची, पण एक ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि ती तुम्हाला कायम सपोर्ट करत असते, ह्याच्यावर कुठेतरी विश्वास बसायला सुरुवात झाली. म्हणजे प्रत्येक कलाकाराला ना, म्हणजे मी हे बघितले नाटकामध्ये सुद्धा, ते नाट्य देवतेला नमस्कार Correct. करून सुरू करतात. हो. तसंच कलादेवता आहे, मग त्याला तुम्ही कुठलंही नाव दिलं तरी त्याचं एक आशीर्वाद असल्याशिवाय तुम्ही एवढं परफॉर्म करूच शकणार नाही, नाही का? तुम्ही तुझ्यावर असणारच ते. हो. सो मला ती गोष्ट फार मजेशीर वाटते की कुठली भूमिका तुम्हाला काय देऊन जाईल हे तुम्ही सांगूच शकत नाही. कदाचित संजीवनीने मला कॉन्फिडन्स दिला, सिंधुताईंनी मला स्पिरिच्युअली काय म्हणतात अवेकन केलं. त्याच्यानंतर मी गौरी जी भूमिका केली होती तू भेटशी नव्यानेमध्ये, त्यांनी मला या फील्डकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला. काय तो पर्स्पेक्टिव्ह आहे? ती मालिका माझी खूप कमी वेळासाठी होती, म्हणजे अराउंड 6-1 महिनेच ती मालिका चालली, पण त्या मालिकेत माझ्या अपोजिट सुबोध भावे होते. सो सुबोध सरांबरोबर काम करणं ही एक ट्रीटच आहे ना शेवटी, की काही कलाकार तुमच्या आजूबाजूला असतात जे ते काय तुम्हाला येऊन सतत शिकवत नाही की हे असंच झालं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे, हेच व्हायला पाहिजे, असं अजिबात नसतं. पण ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्याकडनं खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. शिस्त शिकायला मिळते, कसं प्रेझेंटेबल राहायचं आहे कामात. कसं टेलिव्हिजन करताना काय होतं ना, एक ऑन ऑफचा स्विच असायला लागतो तुमच्याकडे ॲज अ ॲक्टर म्हणून, एक आणि तुमची पर्सनल लाईफ ह्यासाठीचा, ते कसं मेंटेन करायचं आहे. सुबोध सरांनी, म्हणजे त्यावेळेस मी अशा फेजमध्ये होते की जिथे मला कळत नव्हतं की मला काय केलं पाहिजे इथून पुढे माझ्या करिअरसाठी, आणि त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली होती की शिवानी, काम करायचं आहे, हे ठरलं आहे ना,
मग कुठल्या माध्यमातून करायचं हा विचार करू नकोस. काम पदरी येतंय ते प्रामाणिकपणे करत राहा. जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं त्यावेळेला. सो मला असं वाटतं की ही जी मोठी लोकं आपल्या आजूबाजूला असतात आणि मला कायमच त्या बाबतीत स्वतःचं असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे. मी खूप चांगल्या लोकांबरोबर काम केलेलं आहे, अजूनही करते आहे आणि आय जस्ट होप की इथून पुढेही करत राहीन, की ज्यांच्याकडनं सतत काही ना काहीतरी शिकायलाच मिळतं. मग शुभांगी गोखले असू दे, सुबोध भावे असू दे, श्रीकांत यादव असू देत, आत्ता अविनाश नारकर, अभिज्ञा आहे, या लोकांबरोबर मी काम करते. डिरेक्टर्स माझे सगळे मेकर्स, विनोद लवेकर, निखिल शेठ, आत्ता शर्मिष्ठा राऊत, डिरेक्टर्समध्ये आता ऑफकोर्स विनोददादा आहे, भीम सर आहेत, मुकेश बाणेकर आहेत. या सगळ्याच लोकांबरोबर किंवा जेव्हा मी प्रायोगिक नाटक करत होते पुण्यातनं, तेव्हासुद्धा जी लोकं माझ्या नशिबात आली होती ती सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. सो त्यांच्यामुळे तुम्ही सतत शिकत राहता ना. मग आता हे सगळं एवढं तू मला मगाशी आधी बोलताना म्हणालीस की तुझी शिफ्ट 13 तासाची असते. 13 तासाची शिफ्ट म्हणजे हे खूप एक्झॉस्टिंग होत असेल ना. मग अशा वेळेला तू स्वतःची काळजी कशी घेतेस? कारण हे एक मॅरेथॉन आहे, लॉंग, म्हणजे पुढची अनेक वर्ष करायचं आहे आणि सततचा तो मेकअप, हार्श लाईट्स, तर तू कशी काळजी घेतेस स्किन, हेअर किंवा आपल्या एकंदर फिटनेसची? मला असं वाटतं की टेलिव्हिजन करण्यासाठी ना एक विशिष्ट प्रकारचं टेम्परामेंट असावं लागतं. ते असेल तर तुम्ही ते खूप छान पद्धतीनं सांभाळू शकता. कारण लीड करत असताना एक रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते. तुमच्या एकटीच, म्हणजे मी माझ्या एकटीसाठी काम करत नाही. माझ्यासोबत माझ्या मागे 70 लोकांचं युनिट आहे जे काम करतंय. मला जर उद्या काही झालं, मी जर आजारी पडले किंवा काहीही झालं, तर त्यांचं काम जाणार आहे, त्यांच्या पोटावर पाय येणार आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आय थिंक ती रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला कायम जिवंत ठेवत असते किंवा तुमच्यातल्या कलाकाराला जिवंत ठेवत असते टेलिव्हिजन करताना. कारण असं होऊच शकतं की कंटाळा आला, दमलो, वैताग आला, आजारी पडलो, नाही करावंसं वाटतं ते. पण ज्यावेळेस मी हा विचार करते ना की नाही यार, ती लोकं माझ्याकडे येत आहेत, ती लोकं माझ्यावर डिपेंडंट आहेत. माझी प्रोड्युसर माझ्यावर डिपेंडंट आहे, तिने माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यावर पैसा लावलेला आहे, चॅनलने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. सो मुळातच मला माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या लोकांचं प्रचंड कौतुक वाटतं. कारण मी खूप घाबरट आहे पर्सनली. मला भीती वाटते, मला खूप भीती वाटते. सो ज्यावेळेस एखादा माणूस मला ओळखत नसताना मला हे म्हणतो ना की नाही शिवानी, तुला हे जमणार आहे, हे तू करू शकतेस, मग मला त्या विश्वासावर उतरावंच लागतं, मग मला ते करावंच लागतं. आणि आय थिंक त्याच मोटिवेशननी मी ते स्वतःची काळजी कशी कंटिन्यू घेतेस तू? करते. स्वतःची काळजी, मला असं वाटतं की मेंटल हेल्थची पण जास्त काळजी घ्यावी लागते. फिजिकल एक वेळ होऊन जातं. मी योगा करते शक्यतो, खाण्यापिण्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करते. मला अरबट चरबट खायची सुद्धा सवय आहे, नाही म्हणतच नाही मी, अजिबातच नाही म्हणणार नाही. पण संध्याकाळी 7 नंतर शक्यतो मी जेवत नाही. काय सांगते? सो संध्याकाळी 7 नंतर काही खायचं नाही. कारण पॅकअप होतं 10-10:30ला, त्याच्यानंतर तुम्ही घरी जाऊन जेवणार, मग जेवल्या लगेच झोपणार, मग त्याच्याने जास्त प्रॉब्लेम आय थिंक सुरू होतात. सो घरी गेल्यानंतर जर भूक असेल तर थोडंसं दूध प्यायचं आणि झोपायचं. पण ती सवय आता मला लागली आहे माझ्या पहिल्या शोपासून, त्याच्यामुळे आता बॉडीला त्याची खूप सवय झाली आणि आय थिंक त्याच्यामुळे खूप हेल्प होते. स्किन आणि हेअरची काळजी घेणं हा खूप मोठा टास्क आहे. असं होतच नाही अजिबात की ते सपोर्ट करतात तुम्हाला. पण मला म्हणजे स्किन केअर करून झालेलं आहे. हेअर केअरला फार कष्ट नाही घ्यावे लागत खरं तर, कारण मी एक्सटेन्शन्स वापरते टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्याच्यामुळे मी आत्ताच मी केस कापून टाकले, कारण मोठे केस सांभाळणं खूप अवघड होऊन बसतं. सो मग केस कापले आणि मग मला असं झालं की ठीक आहे, आपण एक्सटेन्शन्स वापरूया. सो केसांचा मुद्दा तिकडे सॉर्ट झाला. स्किनच्या बाबतीत असं झालं की खूप स्किन केअर करून स्किनची खूप वाट लागली. म्हणजे काय केली केअर एवढी? म्हणजे ते असतं ना, आता सध्या जे सोशल मीडियावर सतत येत असतं ना की मग तुम्ही रेटिनॉल वापरा, हे वापरा, Vitamin ते C, वापरा, retinol, हो. असं. सो ते काही चुकीचं नाही आहे त्यात काही, पण ते प्रत्येकाला कसं सूट होईल हे आपण नाही जज करू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला तिथे डॉक्टर्स बसलेले आहेत, त्यांना विचारल्याशिवाय, त्यांच्या गायडन्सशिवाय त्या गोष्टी घडू शकत नाही. त्यांनी जरी गाईड केलं तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर 12 तास मेकअप लागणारच आहे, तो तर मी टाळू शकत नाही. मग अशा वेळेला मला काय वर्क करतं, तर मला एक्सरसाइज खूप जास्त वर्क करते. ज्यावेळेस शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडतात त्यावेळेस माझी स्किन बेटर होती, असं मला आत्ता रिसेंटली जाणवायला लागले. सो मी जरा रेग्युलरली एक्सरसाइज करायचा प्रयत्न करते. तू आणि अंबर दोघंही सध्या वेगवेगळ्या सिरियल वेगवेगळ्या लोकेशन्सला करताय, मग एकमेकांसाठी वेळ देता का?
आणि दिला तर कसा देता? कारण आत्ताच झालं, गेल्या वर्षीच झालं ना लग्न. हां, म्हणजे एक 14-15 महिने झालेत. खरं सांगायचं तर तारेवरची कसरत ॲक्च्युली सुरू आहे. कोण कोणाला समजून घेतं? हा प्रश्न नका विचारू, म्हणजे खूप डिफिकल्ट आहे हा प्रश्न. असं नाही आहे कोण कुणाला समजून घेतं, कारण डिपेंड्स ऑन सिच्युएशन. तो कधी मला समजून घेतो, कधी मी त्याला समजून घेते, हे घडते. पण तारेवरची कसरतच चालू आहे. तो आत्ता एका खूप चांगल्या चॅनलवर खूप चांगला शो लीड करतोय. मी एका चॅनलवर खूप चांगला शो लीड करते आणि Nice. टेलिव्हिजन असल्यामुळे असं आहे ना की ते कॉन्स्टंटली काम चालूच राहणार आहे. मग अशा फेजेस येतात, असे दिवस येतात जेव्हा खूप चिडचिड होते, खूप भांडणं होतात की कारण एकमेकांना वेळच देता येत नाही. सो ती एक तारेवरची कसरत सुरूच आहे. पण मला एक चांगली गोष्ट अशी वाटते की हे सगळं आम्ही दोघांनीही मॅनिफेस्ट केलं होतं की आपल्याला दोघांनाही सतत काम असेल, आपण कामात बिझी असू आणि आपल्याला एकमेकांना भेटायची ओढ निर्माण होईल, इतकं काम आपण करत असू, हे आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं. आणि आता जर ती फेज आली आहे तर त्याच्यापासून पळवाट नाही शोधता येते किंवा नाही शोधायची आहे रादर. म्हणजे कधी कधी असं होतं ना की त्याला शूटला जायची इच्छा नसते किंवा मला जायची, कारण आम्ही दमलेलो असतो किंवा सकाळी उठून असतो की आज नाही यार जावं असं वाटतं ते, किंवा त्याला नाही जावं असं वाटतं ते, मला नाही जावं असं वाटतं ते. तर पण त्याच्या पुढचं वाक्य, आमच्या दोघांचंही त्याच्या पुढचं वाक्य असं असतं की नाही 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 नाही, काम काम महत्त्वाचं. आपण ही गोष्ट मागितली होती देवाकडे आणि आता आपल्याला मिळाली आहे तर आपण नाही त्याच्याबद्दल क्रिप करू शकत. हे बरं, हे सगळं लग्नाच्या इतक्या इनिशियल फेजमध्ये घडतंय, त्याच्यामुळे जास्त काय म्हणतात, जास्त तारेवरची कसरत होते. पण आय थिंक पण काम असणं खूप महत्वाचं खूप आहे, नाही का? महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे काम असणं. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही थोडे दिवस दिसला नाही की काम पण निघून जातं ना. हो, 100%. त्यामुळे काम असणं हेच किती चांगलं आहे. हो हो. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे ना की दोघांना उत्तम भूमिका मिळाल्या आहेत आणि दोघांना अप्रिशिएट पण केलं जातं त्या कामाबद्दल. सो करायला आणखीन जास्त ऊर्जा मिळते, काम करायला आणखीन मजा येते. आणि शेवटी काय माणूस म्हणजे मला असं वाटतं की रोज आपण बदलणारच होत ना ॲज अ ह्युमन. तो एकतर मुळात ना काय, आम्ही दोघंही माणूस म्हणून खूप वेगळे आहोत, खूप वेगळे आहोत. मी खूप वेगळे आणि तो खूप वेगळा आहे. पण आम्हाला, म्हणजे मला तरी असं वाटतं की आम्ही ॲज अ माणूस म्हणून रोज बदलत असतो, म्हणजेच आम्ही ग्रो होत असतो. आणि मग ते जे बदलणारं वर्जन आहे ते आपण ॲक्सेप्ट करतो एकमेकांचं. टुगेदर यू हॅव टू ग्रो ना. हां. सो आम्ही ते ॲक्सेप्ट करतो ना, किंवा आपल्याला ॲक्सेप्ट केलंच पाहिजे, तरच तुम्ही लाँग टर्मवर तुमचं रिलेशनशिप सस्टेन करू शकता. आणि तर ते सध्या कुठेतरी शोधणं, ते असं एकमेकांमध्ये इंटरलॉक कसं होतंय ते बघणं किंवा ट्रायल अँड एरर बेसिसवर गोष्टी घडतायत किंवा फेजेस स्मूथ करणं. करेक्ट की हे चला हे करून बघू, ते करून. मुळात काय, आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे आणि एकमेकांच्या कामाबद्दलही खूप रिस्पेक्ट आहे. माणूस म्हणून आहेच, पण कामाबद्दलही खूप रिस्पेक्ट आहे. त्याच्यामुळे कुठेतरी तो ॲक्सेप्टन्स इझिली येतोय किंवा एखाद्या अवघड सिच्युएशनमध्ये सोल्युशन शोधूयात हा मुद्दा येतो की नाही, आता आपण इथे अडकलोय ना, तर मग आपण त्याच्यावर आता सोल्युशन शोधलं पाहिजे. असं एवढ्या लहान वयात सोल्युशन ओरिएंटेड रिलेशनशिप हे मी कधी असं ऐकलं नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं तू तर मच्युअर झालीच आहेस किंवा असशीलच, आणि तो पण आहे असं वाटतं. मी भेटले नाही आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर असाल. नक्कीच भेटीन डेफिनेटली. कारण तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि ऑफकोर्स तो ॲज अ ह्युमन बिंग म्हणून खूप समजूतदार आहे. मी खूप इमोशनल आहे, तो खूप प्रॅक्टिकल आहे. सो ते आपण म्हणतो ना, दोन अपोजिट गोष्टी अट्रॅक्ट करतात, ते तसं थोडंफार वर्क होतंय. आणि मी सध्या तुझे आणि सासूबाईंचे सोशल मीडियावर व्हिडिओ बघते. हे काय हे काय धमाल करता तुम्ही? सो सासूबाई म्हणे नावाने आम्ही इंस्टाग्रामवर एक पेज सुरू केलं आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंनी खरं तर. आणि त्याच्यावर त्यांच्या रेसिपीज दाखवत असतात. सो त्यांना साधारण गेल्या 35 वर्षांपासूनचा या फील्डमधला एक्सपिरियन्स आहे आणि त्यांच्याकडे असंख्य रेसिपीज. म्हणजे आता चॅनल सुरू केल्यानंतर आता आपल्याकडेच्या रेसिपीज संपतील आणि आपण आता मग 2 वर्षानंतर काय करायचं, 3 वर्षानंतर काय, हा प्रश्नच आमच्यासमोर नाही आहे. इतक्या रेसिपीज आहेत. सो बेसिकली त्या त्यांच्या आईकडनं शिकलेल्या आहेत त्या रेसिपीज. आणि त्यांना खरं तर सुरुवातीला असं डोक्यात होतं की आपण त्याचं पुस्तक काढूयात. आणि मी
अशा हे काय म्हणतात, अशा पद्धतीने लोकांपर्यंत त्या रेसिपीज पोचव्यात. पण नंतर यांच्या सगळ्यांच्या म्हणजे आमच्या असं डोक्यात आलं की वाय नॉट ऑन सोशल मीडिया, का सध्या नाही तेच. इंस्टाग्रामवर पेज किंवा यूट्यूबवर एखादं चॅनल असं. आणि ते सुरू झालं आणि आय थिंक फेब्रुवारीमध्ये वगैरे आम्ही सुरू केलं आहे. 4-5च महिने झालेत आणि आम्हाला अप्रतिम रिस्पॉन्स आहे. मुळातच त्या अन्नपूर्णाच आहेत असं मला कायम वाटतं. अन्नपूर्णा देवीचा त्यांच्यावर हात आहे, कारण त्या जेन्युनली फार सुंदर स्वयंपाक करतात आणि प्रचंड पॉझिटिव्ह व्यक्ती आहे, प्रचंड पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे तुला येतो स्वयंपाक करता? नाही, म्हणजे मला स्वयंपाक करता येत नव्हता, पण मी आत्ता लग्नानंतर स्वयंपाक करायला लागली आहे. सो मी आता स्वयंपाक करू शकते, कॉन्फिडेंटली मी स्वयंपाक करू शकते. मला फक्त पोळ्या किंवा भाकरी नाही येणार. तू करते रोज? नाही, रोज नाही, पण मला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी 100% करते. मुळात त्यांच्यामुळे कुठेतरी एक कुकिंगबद्दलचं प्रेम आणि आदर माझा वाढत चाललेला आहे. मी जसं म्हटलं तसंच की माझ्या आयुष्यात आलेल्या माणसांबद्दल मी कायमच ऋणी आहे, की खूप चांगली लोकं माझ्या आजूबाजूला आहेत. मग फॅमिली असू दे, फ्रेंड्स असू देत, कलिग्ज असू देत. सो तसं त्यांच्या बाबतीत पण झाले की एक खूप मोठा आधारस्तंभ आणि एक खूप मोठी पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्या पाठीशी आहे, हे कुठेतरी माहिती आहे. ट्रोलिंग होतं का ग कधी सोशल मीडियावर तुला? मी नाही वाचत. अच्छा, बघतच नाहीस? मी 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 माझ्या पहिल्या शोच्या वेळेसच स्वतःला ते शिकवलंय की पोस्ट करायची किंवा जे काही सोशल मीडियावर येईल ते येईल, पण कमेंट्स नाही वाचायच्या, लाईक्स अच्छा. नाही बघायचे, स्टोरीजवर कोणी रिॲक्ट केलंय काय नाही बघायचं. व्हॉट इज द पर्पज ऑफ सोशल मीडिया? नाही, मी कमेंट्स नाहीच बघत, कारण मला असं होतं की म्हणजे मी इनफॅक्ट मी माझ्या आईबाबांना सुद्धा सांगते, तर त्यांना तर यूट्यूबवरच्या सुद्धा कमेंट्स बघायची सवय आहे. म्हणजे यूट्यूबवर जाऊन कोणी चांगली कमेंट केली, कोणी वाईट कमेंट केली, पण त्याचा कुठेतरी त्रास होतोय का, होऊ शकतो, असं ज्यावेळेस रिअलाईज झालं त्यावेळेस मला असं वाटलं की कशाला ना ती निगेटिव्हिटी आपण अट्रॅक्ट करायची. प्रेम करणारी लोकं आहेतच, तसंच तुम्हाला ट्रोल करणारी पण लोकं असणारच आहेत. तो माझ्या कामाचा भाग आहे, त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि सोशल मीडिया का, ह्या प्रश्नाचंही उत्तर हेच आहे की तो माझ्या कामाचा भाग आहे, त्याच्यात मी काहीच नाही करू शकत. म्हणजे मी उद्या हे म्हणूच शकत नाही की मी इंस्टाग्रामचं पेज चालवतच नाही किंवा मी आता फेसबुक मी काय हे करतच नाही, मी ते करत नाही, असं नाही होत. ते करावंच लागतं. तर रॅपिड फायर शुअर. असं काही एवढं नाही आहे ग, तुला जेवढं वाटतं तेवढं. अर्ली मॉर्निंग शूट की नाईट शूट? अर्ली मॉर्निंग शूट. आवडता दिग्दर्शक? उत्तर एकच द्यायचं आहे. मला अगदीच एक्सपेक्टेड होता हा प्रश्न. आवडता दिग्दर्शक माझा ऑप्शन आहे का मी माझं सांगू? तूच सांगायचं. विनोद लवेकर. एक रोल जो करायचाच आहे? नाही, अगेन मी कधीच हे ठरवलं नाही आहे की एक कुठला तरी रोल करायचा आहे. मी कायमच हे म्हणते की माझं एम ॲज अ ॲक्टर हे आहे की मला वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचं आहे. त्याच्यासाठीची माझी लिस्ट माझ्या एका डायरीत रेडी आहे की मला ह्या दिग्दर्शकांबरोबर काम करायचंच आहे. मग त्या व्यतिरिक्त करायचं नाही आहे का, तर असं अजिबात नाही, त्या व्यतिरिक्त सुद्धा करायचं आहे. पण मला असं वाटतं की एका दिग्दर्शकाच्या नजरेत किंवा एका लेखकाच्या नजरेतनं जे एक कॅरेक्टर उभं राहतं ते तसंच्या तसं जेव्हा मला साकारता येईल ॲज अ ॲक्टर म्हणून, तेव्हा मी काहीतरी अचीव्ह केलेलं असेल. सो तो माझ्यासाठीचा खूप मोठा टास्क आहे. सो कोणीतरी केलेलं किंवा असं मला कॅरेक्टर खरंच नाही करायचं आहे, मला काहीतरी नवीन उभं करायला खूप आवडेल. अजून शिकायचं असं एखादं स्किल? खूप आहेत, खूप. आत्ता सध्या डोक्यात गाणं आहे की मला असं वाटतं की या मालिकेतनं मला जरा वेळ मिळाल्यानंतर मी पहिले गाणं शिकीन. युद्धकला शिकायची खूप इच्छा आहे, कारण या शोमध्ये ॲक्शन सिक्वेन्सेस खूप असतात. तर त्या ॲक्शन सिक्वेन्सेसमुळे मला स्वतःच्या शरीराची किंमतच कळाली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मी प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्सला पडते. सो प्रत्येक ॲक्शन सिक्वेन्सला. सो मला असं रिअलाईज झालं की नाही, आपलं शरीर किती महत्त्वाचं आहे. ॲज अ ॲक्टर म्हणून त्याला फ्लेक्झिबल असणं किती गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहणं. मग आता जर मी योगा करत होते तर आता मी जिम करणार आहे किंवा करते आहे. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग बेसिकली किती महत्त्वाचं आहे. मग त्याच्यानंतर युद्धकला मला शिकायची इच्छा आहे, जेणेकरून इथून पुढे जेव्हा किंवा मला अशा प्रकारचे सिक्वेन्सेस करायला मिळतील त्यावेळेस मी न घाबरता करू शकेन. आत्ताही मी करतेच, फक्त आत्ता मी खूप घाबरलेली असते, तेव्हा मी न घाबरता करू शकेन. तुझ्या फोनमध्ये जास्त फोटो कोणाचे, तुझे का अंबरचे? माझे. त्याचे फोटो आहेत ना? हो आहेत. मग आय थिंक माझे आणि माझ्या भावाचे जास्त असतील. मी टाईम कसा असतो?
गाणी ऐकत असतो सतत कॉन्स्टंटली. कुठलं गाणं कंटिन्युअस लूपमध्ये असतं? कुठल्याही प्रकारची गाणी मी ऐकू शकते. मी मराठी भावगीतांपासून रॅपपर्यंत सगळं ऐकते. मी गझल्स ऐकते. मी कुठल्याही प्रकारची गाणी ऐकू शकते. माझ्या आयुष्यात म्युझिकला काय म्हणतात स्थान आहे. जे एक स्थान आहे ते बाकी इतर कशालाच नाही आहे. त्याच्यामुळेच मला असं वाटतं की मी काहीतरी त्या म्युझिकशी रिलेटेड करायला पाहिजे. मग एखादं वाद्य तरी शिकायला पाहिजे किंवा मग आत्ता मला गाणं जास्त अट्रॅक्ट करते. सो मे बी मी परीक्षा नाही देणार, म्हणजे इतकं उत्तम नाही, पण ॲटलिस्ट मला छान गाता येईल आणि माझं गाणं समोरची व्यक्ती ऐकू आवडेल शकेल. आणि तुला पण आवडेल. मलाही ऐकायला. आवडेल, असं मला शिकायला आवडेल. अशा कुठल्या 3 गोष्टी की ज्या तुझ्या बॅगमध्ये असतातच? हेडफोन्स कंपल्सरी, वॉलेट आणि मास्क. ओ, तू मास्क लावते? मास्क लावते मी. मला मास्क लागतो सतत. सो ते कशाला सगळ्या घाबरल्यामुळे? बॅग्स. मास्क का? आय डोंट नो, मला आवडतं. माझ्या भीती असं नाही, इनफॅक्ट मला आवडतं ज्यावेळेस प्रेक्षक माझ्यापर्यंत येऊन मला, आणि असं नाही आहे की मास्क लावलेला असल्यावर लोक ओळखत नाही. लोक आवाजावरनं सुद्धा ओळखतात, डोळ्यांवरनं सुद्धा. एकदा तर माझा भाऊ माझ्यासोबत होता, त्याच्यावरनं ओळखलं की हां, ही जी त्याच्यासोबतची मुलगी आहे ना, ही कदाचित शिवानी आहे, असं सुद्धा होतं. एक सेलिब्रिटी क्रश? व्हेरी डिफिकल्ट चॉईस, व्हेरी डिफिकल्ट. मला नाही आहे असं कोणी क्रश वगैरे. पूर्वी राणा दग्गूबटी मला खूप आवडायचा ॲज अ क्रश प्रॉपर. आत्ता सध्या ते चेंज होत राहतं ॲक्च्युली. जशी मी मालिका एक फिल्म बघितली, वेब सिरीज बघितली की ते चेंज होत राहतं. सो आत्ता रिसेंटली माझा क्रश आर माधवन आहे आणि एक कॉन्स्टंट क्रश, फिमेल क्रश इज शेफाली शाह. हो, खूप आवडते मला ती. स्ट्रॉंग आहे. खूप. अशी एक गोष्ट सांग जी आत्तापर्यंत कोणालाही सांगितली नाही आणि पहिल्यांदा सर्व काहीवर तू सांगतेस. अरे बापरे. तुझ्याबद्दलची इन व्हॉट सेन्स? म्हणजे मला कळलं नाही की काय. कुठलीही गोष्ट की तुला एखादी गोष्ट आवडते, नाही आवडत किंवा व्हॉटएव्हर, कोणालाच माहीत नसले तुझ्याबद्दलची गोष्ट. मी माझं काम खूप जास्त एन्जॉय करते किंवा मला माझ्या ते माहिती कामावर आम्हाला कळलंय. प्रचंड प्रेम आहे. पण या कामामुळे माझ्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या आणि खूप जवळच्या लोकांना मला वेळ देता येत नाही. आईवडील असू दे, ऑफकोर्स आता कुटुंबच अख्खं, म्हणजे आईवडील असू दे, सासू सासरे असतील किंवा माझा भाऊ, ज्याचं म्हणजे माझं ज्याच्यावर जगात सगळ्यात जास्त प्रेम माझ्या लहान भावावर आहे. तो माझ्यापेक्षा खूपच लहान आहे, 8 वर्षांनी वगैरे लहान आहे. तो आता बँगलोरला असतो, जॉब करतो. सो काय म्हणतात, त्याच्याबरोबर किंवा त्यांच्याबरोबर जो वेळ घालवता येणं गरजेचं आहे, ज्या वयात घालवता, किंवा आईवडिलांसोबत सुद्धा, दोघा म्हणजे सासू सासरे आईवडील यांच्याबरोबर सुद्धा जो वेळ घालवता येणं गरजेचं आहे. अंबरसोबत जो वेळ घालवायची इच्छा आहे तो मला घालवता येत नाही आणि ह्याचं मला खूप मेजर गिल्ट आहे. मला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा आणि मला वाईट वाटतं ते. आणि मला माझ्या घरच्यांना त्याच्यासाठी सॉरी पण म्हणायचे की सॉरी, मला कामामुळे तुम्हाला कोणालाच वेळ नाही देता येत. पण थँक्यू. मे बी तुम्ही इतक्या स्ट्रॉंगली सपोर्ट केला नसता तर कदाचित मी आज इथे नसते. सो येस, मला त्याचं ॲक्च्युली खूप गिल्ट, मला खूप वाईट वाटतं ज्यावेळेस एकच दिवस घरी जाता येतं आणि सगळ्यांना वेळ नाही देता येत. आणि त्यांची इच्छा असते खूप की थांबलं पाहिजे किंवा लाड केले, काय वेळ घालवता आला पाहिजे. सो ते नाही करते. मला भीती वाटते की या गोष्टीचं नंतर राहून गेलं यार, असं नाही वाटलं पाहिजे की अरे आपण कामाच्या नादात इतके पुढे पळत राहिलो की त्यांना वेळच नाही देता आला, असं नाही वाटायला पाहिजे कधी. सो ही गोष्ट मी नाही आत्तापर्यंत कधी कोणासमोर व्यक्त केली. मला आत्ता ती सर्व काहीमुळे करता आली. आणि हे फक्त कुटुंबाच्याच बाबतीत आहे असं नाही आहे, मित्रमैत्रिणींच्या बाबतीत सुद्धा आहे. कारण हीच माणसं आहेत जी तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात किंवा काय म्हणतात, तुम्हाला डाऊन टू अर्थ ठेवायला खूप मदत करतात. सो येस. ओके, येस, थँक्यू. शिवानी, तू इकडे आली आणि इतकं मनमोकळं बोललीस, खूप छान वाटलं. असं वाटलं की अरे मी पहिल्यापासूनच ओळखते तुला आणि दॅट्स द होल आयडिया ऑफ पॉडकास्ट. करेक्ट. खूप छान वाटलं, मजा आली.
पुन्हा आपण भेटू परत एकदा 100% येस परत असा एखादा छानसा रोल झाल्यावर तुझा. येस 100%. इनफॅक्ट मलाही खूप छान वाटलं, कारण मी जे म्हटलं ना, एक पॉडकास्ट म्हटल्यावर एक थोडंसं दडपण होतं, तर तसं मला काहीच वाटलं नाही. आपण कॉफी पिता पिता कधी गप्पा सुरू केल्या आणि कधी पॉडकास्ट संपला हे सुद्धा नाही कळलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. Thank थँक्यू you, सो मच फॉर thank you. कमिंग. तर प्रेक्षक मला स्वतःला खूप 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 मजा आली शिवानी बरोबर गप्पा मारताना. तुम्हाला सुद्धा हा एपिसोड आवडला असेलच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. खूप फेमस आहे ती, लोकांना ती प्रचंड आवडते. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एखाद्या छानशा गेस्टबरोबर, असाच एखादा छानसा इंटरेस्टिंग विषय घेऊन सर्व काहीमध्ये.